नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज 5व्या दिवशी सोमवारी टिळकवाडी अनगोळ भागामध्ये दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी सामील झाले होते. टिळकवाडी येथील छत्रपती शिवाजी कॉलनी येथे पहाटे 5:45 वाजता टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजारी तसेच माजी सैनिक शिवाजी कंगराळकर यांच्या हस्ते आरती करून दौडीस प्रारंभ करण्यात आला. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. ही दौड छत्रपती शिवाजी कॉलनीसह संपूर्ण टिळकवाडी परिसर भागात फिरत अनगोळ रोड, चिदंबर नगर, संपूर्ण भाग्यनगर, धर्मवीर संभाजी चौक, राजहंस गल्ली, रघुनाथ पेठ, जय महाराष्ट्र चौकसह संपूर्ण अनगोळ भागामध्ये या दौडीचे स्वागत करण्यात आले. महालक्ष्मी मंदिरात साळुंखे यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरवण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन भांदुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या मंगळवार दिनांक 8 रोजी दुर्गामाता दौड खासबाग येथील बसवेश्वर सर्कल येथून प्रारंभ होत श्री मंगाई मंदिरसह वडगाव परिसरात या दौडीची सांगता करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील सन्मान हॉटेल मागील गांधी भवन येथे आयोजित आजपासून पुढील 3 दिवसीय इंडिया पोल्ट्री एक्स्पोला सुरुवात झाली आहे. तेजस्वी इव्हेंट तसेच वेस्टर्न इंडिया पोल्ट्री असोसिएशन तर्फे या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सोमवारी क्वालिटी अॅनिमल फीडचे डायरेक्टर संजीव शामराव देशपांडे, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन MH संस्थापक अध्यक्ष वसंत कुमार, अॅनिमल हेल्थ व वेटरनिटी सर्व्हिसेस बेळगावचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर राजीव कुलेर, क्वालिटी अॅनिमल फीडचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर पवार, खानापूर तालुका पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण आणि निमशहरी भागातील कुक्कुटपालन उत्पादकांच्या व्यवसायात विकसित होत असलेल्या आधुनिक वैज्ञानिक तंत्रांची माहिती देणे या उद्देशाने हे प्रदर्शन हैदराबाद, कोलकाता, बेंगळूर, नाशिक अशा महानगरांमधून आयोजित केल्या जातात. यंदा बेळगावात प्रथमच या प्रदर्शनात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास 50हून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात कुक्कुटपालन खाद्य, औषधे, उपकरणे उत्पादित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. कुक्कुटपालन उत्पादने, अंडी, चिकन याविषयीचे सर्वसामान्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे, त्यांची दैनंदिन आहारातील उपयुक्तता शेतकऱ्यांना समजावून सांगणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनाच्या काळात कुक्कुटपालन तज्ज्ञांची कुक्कुटपालन व्यवस्थापन, रोग आणि निदान अशा विषयांवर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. बुधवार दिनांक 9 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील कुक्कुटपालन उत्पादकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलं आहे. हलगाव मच्छे रस्त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना आज सोमवारी सकाळी पुन्हा या रस्त्यावर कंत्राटदाराने यंत्रसामुग्री आणून उभी केली. हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला, मात्र अद्याप यावर शेतकऱ्यांनी कोणतीच हालचाल केली नसली तरी तीव्र संताप व्यक्त होत आहे. हलगाव मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून सरकारची धडपड सुरू आहे आणि येथील रहिवासियांकडून हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध असल्यानं उच्च न्यायालयातर्फे याला स्थगिती देण्यात आली. असे असताना देखील पुन्हा रस्ता कामाला सुरुवात केल्यानं न्यायालयाचा अवमान करणारा हा प्रकार तातडीने थांबवावा अशी मागणी करण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानाला मोठ्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत. याच काळात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवारी यल्लमा मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यानंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी सौंदतीचे आमदार विश्वास वैद्य यांच्याशी रेणुका देवस्थान परिसरात हाती घेण्यात येत असलेल्या विविध विकास कामांबाबत चर्चा केली। याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, श्री रेणुका देवस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी ABP महेश आदी उपस्थित होते। राज्यात एकीकडे मुडा घोटाळा उघडकीस आल्यामुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची अंतर्गत हालचाल आणि अशा राजकीय वातावरणात मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजेंद्र यांनी घेतलेली भेट यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत। या भेटीमागचे नेमके कारण काय? भेटीदरम्यान कोणती चर्चा झाली? या भेटीमुळे कर्नाटकाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे का? अशा अनेक चर्चांना ऊत आलाय। आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेतलेल्या BY विजेंद्र यांना आपल्या विभागासंदर्भात निवेदन सादर केले। मात्र तासाभराहून अधिक काळ झालेल्या या भेटीसंदर्भात राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे। रमाकांत कोंडुस्कर यांच्या पाठपुराव्यामुळे व सतत प्रयत्नाने गेल्या 1.5 वर्षात सीमा भागातील शेकडो गरजू रुग्णांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमाद्वारे आर्थिक मदत मिळाली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे आपल्या बेळगाव दौऱ्यादरम्यान केएलई हॉस्पिटलला भेट दिली होती। दरम्यान प्रशांत हांडे या रुग्णासाठी त्यांचा अर्ज स्वीकारून त्यांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। आता प्रशांत हांडे यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून प्रशांत यांना त्यांची आईने आपली किडनी दिली असून दोघांची प्रकृती आता ठीक आहे। या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी हंडे कुटुंबियांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांचे आभार व्यक्त करण्यात आले। कर्नाटक राज्य सरकारने सर्व शाळांना दसरा सणात 18 दिवसांची सुट्टी जाहीर केली जाते। मात्र बेळगावातील काही शिक्षण संस्थांनी दसऱ्याच्या सुट्टीत कपात केल्यानं विद्यार्थ्यांना पारंपरिक दसरा सुट्टीचा आनंद घेता येणार नाही। यासाठी भारतीय संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत व दसऱ्यात देण्यात येणारी दीर्घ सुट्टी पूर्णपणे जाहीर न करणाऱ्या संबंधित शाळांवर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आली। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात याकरिता जोरदार घोषणाबाजी देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तसेच दसऱ्याची सुट्टी कमी करून ख्रिसमस निमित्त सुट्टी दिली जाते। विद्यार्थ्यांना कपाळी भगवा टिळा लावण्यास तसेच मुलींना हातात बांगड्या घालण्यास मनाई करणाऱ्या हिंदू धर्मविरोधी शाळांकडून अन्यायकारक वागणूक दिली जात आहे। हे तातडीने थांबले पाहिजे, अन्यथा आपण उग्र आंदोलन छेडू असा गंभीर इशारा श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी दिलाय। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। कमी कालावधीत आकर्षक परतावा, लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर शहरातील खाद्यतेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत। सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाच्या भावात लिटर मागे साधारण 20 ते 30 रुपयांनी किंमत वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। करडई, शेंगदाणा आणि सरकी तेलही प्रति लिटर 10 ते 20 रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे। गतवर्षी महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते। त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलांच्या किमती खाली आल्याने गृहिणींसह हॉटेल चालकांना दिलासा मिळाला होता। जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या, मात्र आता पुन्हा खाद्यतेलाच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने तेल बाजारामध्ये सध्या तेजी दिसून येत आहे। मात्र गृहिणींच्या बजेटला याचा फटका बसलाय।
शारदीय नवरात्र उत्सव निमित्त जालगार गल्ली बेळगाव येथील श्री कालिका मंदिरात आज अश्विन शुद्ध पंचमी दिवशी कालिका मातेची घुबडावर आरूढ श्री लक्ष्मी मातेच्या रूपात आरास करून पूजा बांधण्यात आली होती. हिंदू पौराणिक कथांनुसार घुबड हे धनसंपत्तीची देवता माता लक्ष्मीचे वाहन असल्याची आख्यायिका आहे. ही आरास पाहण्यासाठी परिसरातील असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूमधाम सुरू आहे. याचे औचित्य साधून शहरातील अनेक दुर्गामाता मंडळ परिसरामध्ये महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पथनाट्य सादर करण्यात आले. शहापूर कोरेगल्ली येथील श्री मुरलीधर योग गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी काल रविवारी सायंकाळी कोलकाता येथे झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात प्रसंग सादर केला. यावेळी हाती त्रिशूल घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी महिला सुरक्षेबाबत जनजागृती युवतींनी दुर्गेचे रूप धारण करून केली. यावेळी पथनाट्याद्वारे स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थिनींच्याद्वारे महिला अत्याचाराविरोधात प्रयोग सादरीकरण करून नागरिकांना उत्तम संदेश दिला. प्रसंगी नागरिकांनीही त्यांच्या या कार्यक्रमाचे कौतुक करून भरघोस प्रतिसाद दिला. निपाणी तालुक्यात हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती, पण आजतागायत ही भरपाई मिळाली नाही. तात्काळ ही भरपाई न दिल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिलाय. बेळगाव येथील हेस्कॉम कार्यालयामध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतमालाच्या खरेदी विक्रीवर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून उपकर अर्थात मार्केट सेस आकारला जातो. मात्र अनेक व्यापाऱ्यांकडून हा सेस चुकवून मालाची विक्री केली जाते. यावर एपीएमसी कडून दंडात्मक कारवाई केली जाते. अशा दंडात्मक कारवाईमध्ये बेळगाव जिल्ह्यात निपाणी एपीएमसी भारी ठरली आहे. बेळगाव जिल्ह्यातील इतर सर्व एपीएमसींनी जितक्या दंडाची वसुली केली आहे त्याहून अधिक वसुली केवळ निपाणी एपीएमसीने केली आहे. सदर कामगिरी कौतुकास्पद असली तरी सरकारने या एपीएमसीला बळ देण्यासाठी आवश्यक पावले उचलणेही तितकंच महत्त्वाचं आहे. झारखंड राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बांगलादेशी मुस्लिम घुसखोर या भागांमधील आदिवासींच्या जमिनींवर अवैध कब्जा करत आहेत. तसेच आदिवासींचे धर्मांतर करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास या राज्याच्या आदिवासी क्षेत्रांमध्ये आणि विशेषतः संथाल भागामध्ये लोकसंख्येचा असमतोल निर्माण होणार आहे. आदिवासींच्या या भागांमधील संख्या झपाट्याने घटत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे सरकार असून या सरकारने लोकसंख्या असमतोलाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालवलं असल्याचा आरोप करत राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा लागू करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली एनसीआरसह देशातील विविध राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका दर्शवलाय. राष्ट्रीय राजधानीतील सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी केल्यानंतर पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात. गर्दीची ठिकाणे, इस्रायली दूतावास, परदेशी लोकांची रहदारी, वास्तव्य असलेली ठिकाणे आणि इतर धार्मिक स्थळांना दहशतवादी संघटना लक्ष्य करू शकतात असे गुप्तचर विभागानं म्हटलंय. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत सतर्कता जारी करण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी सर्वसामान्यांना केलं आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे भारतीय वायुदलाने आयोजित केलेला भव्य एअर शो पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानं 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 200हून अधिक प्रेक्षक जखमी झालेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्याचे उत्तरदायित्व तामिळनाडूच्या राज्य सरकारवर होते. मात्र व्यवस्थापनात त्रुटी राहिल्यानं ही शोकांतिका घडली असा आरोप आहे. या एअर शोमध्ये भारतीय वायुदलाच्या 72 विमानांनी भाग घेतला होता. आकाशात विमानांच्या कसरती होत असतानाच खालून तो पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रचंड उष्मा आणि दाटीवाटी यामुळे अनेक प्रेक्षक बेशुद्ध पडले. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. यामुळे अनेक प्रेक्षक बेशुद्ध पडले. अशा साधारणतः 300 प्रेक्षकांवर उपचार करण्यात आले. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे 5 प्रेक्षकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.